नमस्कार. आपण आज जागतिक हृदय दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हा एक प्रसंग जो आपल्याला आपले जीवन टिकवून ठेवणाऱ्या एका अवयवाच्या विशिष्टतेची आठवण करून देतो, तो म्हणजे हृदय. आपल्या मुठीपेक्षा लहान असलेला हा विलक्षण स्नायू स्वतःच जीवनाचे वचन धारण करतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे जगातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे, ज्यात दरवर्षी 18 दशलक्षाहून अधिक मृत्यू होतात. सर्व वयोगटातील व लिंगातील लोकांसाठी हा एक मोठा धोका आहे. पण चांगली बातमी अशी आहे की यामुळे होणारे 80% अकालीन मृत्यू टाळता येऊ शकतात, आपल्या जीवनशैलीत लहान बदल करून, जसे की निरोगी आहार घेणे, नियमितपणे व्यायाम करणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे. यावर्षीचे जागतिक हृदय दिनाचा विषय व थीम आहे यूज हार्ट नो हार्ट, म्हणजेच हृदयाचा वापर करा, हृदय जाणून घ्या. या संबंधित अजून आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपण येथे आज पॅनल डिस्कशन म्हणजेच चर्चासत्र आयोजित केले आहे. यात आपण मुख्यतः हृदय संबंधित विकार, त्याचे जोखीम घटक, त्याचे प्रतिबंधात्मक उपाय, जीवनशैलीतील बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हृदयविकारांवर फिजिओथेरपिस्टची भूमिका याच्यावर बोलणार आहोत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्रिन्सिपल डॉक्टर अमृतकुमार रायजादे, कार्डिओ रेस्पिरेटरी डिपार्टमेंटचे फिजिओथेरपिस्ट आणि नियंत्रक म्हणून एस न्यूज कोल्हापूरचे मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम प्रिन्सिपल डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अमृतकुमार रायजादे मी यांचे स्वागत करते. डॉक्टर जावेद सागर प्रोफेसर HOD कार्डिओ रेस्पिरेटरी मी यांचे पण स्वागत करते. डॉक्टर ग्लोरिया नाईक असिस्टंट प्रोफेसर यांचेही मी स्वागत करते. डॉक्टर अक्षय कोकिटकर असिस्टंट प्रोफेसर यांचेही मी स्वागत करते. आजचे हे चर्चासत्र सहजतेने पार पडण्यासाठी मॉडरेटर म्हणून एस न्यूज कोल्हापूरतर्फे उपस्थित चेतन मिठारी सर आणि जितेंद्र शिंदे सर यांचेही मी स्वागत करते. आता पुढील कार्यक्रम सुरू करण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्र मी चेतन मिठारी सरांकडे सोपवते. थँक्यू सो मच. आपण आज या ठिकाणी हृदयरोग आणि त्यामध्ये फिजिओथेरपिस्टची भूमिका जी काय असेल त्याबद्दल आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या चर्चासत्राला सुरुवात करताना मला डॉक्टर अमृतकुमार रायजादे मॅडमकडे यायचं आहे. मॅम, यावर्षीच्या या जागतिक हृदय दिवसाची थीम काय असेल हे आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगा. धन्यवाद सर. नुकतंच आपल्याला आपल्या सूत्रसंचालकांनी सांगितलं की ह्या वर्षीची म्हणजेच 2023ची जी जागतिक हृदय दिवसाची थीम आहे ती आहे यूज हार्ट आणि नो हार्ट, म्हणजेच हृदय वापरा आणि आपल्या हृदयाला जाणून घेऊया. त्यापूर्वी मी एक थोडक्यात हिस्ट्रीमधला एक पार्ट सांगू इच्छिते की सर्वप्रथम जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला गेला. तर हा दिवस सर्वप्रथम 2000 साली 24 सप्टेंबरला साजरा केला होता आणि त्यानंतर 2011 पर्यंत प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जायचा. परंतु वर्ल्ड हार्ट फेडरेशननं नंतर एक निर्णय घेतला की आपण हा दिवस 2012 पासून 29 सप्टेंबर या दिवशी दरवर्षी साजरा करूया. या दिवसाचं महत्त्व काय आहे तर आपल्या सर्वांना या दिवसाच्या निमित्तानं सर्व जे काही हेल्थ सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत किंवा वर्ल्ड हार्ट फेडरेशनची लोक आहेत, या सर्वांचा हा एक हेतू असतो की हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचे रोग याच्याविषयी आणि त्याच्यात प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत त्याच्याविषयी माहिती जाणून घेणे आणि त्याच्यावरती त्याचा जितका जास्तीत जास्त प्रचार करता येईल तितका करणे. त्यातलाच एक हेतू घेऊन आजसुद्धा आपण इथे जमले आहोत. तर वळूयात आजच्या थीमकडं. यावर्षीची जी थीम आहे ती यूज हार्ट आणि नो हार्ट. आपण आजकाल म्हणतो की इमोजीज म्हणजे काय तर एक्सप्रेशन असलेल्या स्माइलीज खूप फेमस. म्हणजे आपण एखादा साधा मेसेज जरी करायचा असेल तरीसुद्धा आपण इमोजीजमधून रिप्लाय देतो. आपण एखादा थंब दाखवला तरी तो एक्सप्रेस करतो की आय एम ॲग्रींग विथ यू किंवा मी तुझ्याशी सहमत आहे. सो यावर्षीही कदाचित वर्ल्ड हार्ट फेडरेशनने हाच विचार करून हा हार्टचा इमोजी वापरला आहे थीम म्हणून, दॅट इज यूज हार्ट. आणि हा इमोजी हा प्रत्येक ठिकाणी त्यांनी
एक म्हणजे माहिती प्रसारण किंवा प्रचारक म्हणून त्याचा जितका जास्तीत जास्त वापर करता येईल तितका करावा असं सांगितलं आहे. सो सगळ्यात पहिला यूज हार्ट म्हणजेच हा इमोजी, त्याचा म्हणजे हार्टचा हा आपला शेप. ओके. आणि दुसरं आहे नो युअर हार्ट, म्हणजे आपल्या हृदयाला जाणून घेऊया. खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे नाही स्वतःच्या हृदयाला जाणून घेणं, कारण आपण आपल्या शरीरालाच कितपत जाणून घेतो किंवा कितपत गृहीत धरतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो आजच्या या चर्चासत्राचा मुख्य विषय तोच आहे की आपल्या हृदयाला जाणून घेऊया, म्हणजे त्याचा वापर योग्य पद्धतीनं कसा करायचा आहे, तो हृदय रोगासंबंधित किंवा हृदयरोग होऊ नये यासाठी कुठले कुठले प्रतिबंधात्मक उपाय करायचे आहेत, यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत याबद्दल आज आपण सर्व मिळून इथं बोलणार आहोत. थँक्यू. थँक्यू मॅम. आपण जसं सांगितलं की हृदय खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी ग्लोरिया नाईक मॅडमकडे येणार आहे. हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचे विविध जे आजार आहेत तर त्याची प्रमुख कारणं काय आहेत हे आम्हाला सांगा. थँक्यू सर. हृदयरोग म्हणजेच कार्डिओवॅस्क्युलर डिसीज हा हृदयाचा एक विकार आहे, ज्यामध्ये हृदय, रक्तवाहिन्या व हृदयाचे ठोके ह्यामध्ये काहीतरी विकार किंवा ॲबनॉर्मलिटी होते, त्यामुळं हा कार्डिओवॅस्क्युलर डिसीज याला म्हटलं जातं. आणि अभ्यासानुसार आपण बघितलं तर प्रत्येक 1000 माणसांच्या मध्ये किंवा व्यक्तींच्या मध्ये 272 लोक आहेत ज्यांना कार्डिओवॅस्क्युलर डिसीज किंवा हृदयविकाराचे आजार होतात. आणि हे आता खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे आपल्यासाठी प्राणघातक ठरू शकतं किंवा धोकादायक ठरू शकतं. त्यामध्ये काही विकार आहेत ज्याबद्दल मी थोडक्यात माहिती देते. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. आपल्या हृदयाला महत्त्वाचे 3 रक्तवाहिन्या आहेत जे हृदयाला रक्त सप्लाय करतात, पण त्यामधल्या एकही रक्तवाहिन्यामध्ये जर गुठळी झाली आणि ज्यामुळे रक्तप्रवाह कमी झाला तर त्यामुळे आपल्याला रक्तप्रवाह कमी झाला तर त्यामध्ये हार्ट अटॅक असा हा त्रास होऊ शकतो, हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. तर आणि दुसरा आहे म्हणजे कॅरोटिड आर्टरी डिसीज. म्हणजे पहिला होता रक्तवाहिनी जी हृदयाकडे जाते आणि आता दुसरा आहे रक्तवाहिनी जी आपल्या मेंदूकडे जाते. तर मेंदूला ही रक्तप्रवाहाची खूप गरज असते की ते नॉर्मल फंक्शन करण्यासाठी, पण त्यामध्येही काहीतरी गुठळी वगैरे निर्माण झाली किंवा तिथे रप्चर होऊन काहीतरी ब्लिडिंग झालं तर त्यावेळेलाही एका व्यक्तीला स्ट्रोक होऊ शकतो, म्हणजे मेंदूमध्ये स्ट्रोक होऊ शकतो रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. तर हा एक आहे हृदयविकाराचा भाग. आणि पुढे आपण बघूया तर आहे अरिथमिया, ज्यामध्ये जे हृदयाचे ठोके आहेत ते एक नॉर्मल असतात 60 to 100 पर्यंत, ही त्याची रेंज आहे 60 ते 100 बीट्स पर मिनिटमध्ये. तर ती जर कमी झाली त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो, किंवा ती जास्त झाली 100पेक्षा तर त्याला आपण टॅकिकार्डिया म्हणतो. तेही प्राणघातक ठरू शकते जर ते वेळेवर उपचार केले नाहीत तर. आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे जे पायाला किंवा हाताला जे सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत जे लहानशा आहेत त्यामध्येही गुठळ्या होऊ शकतात की खूप वेळ जसं आपण बघतो की आता बैठी काम वाढलेलं आहे, लोक वर्क फ्रॉम होम करतात, बसून काम करतात, हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे जर ते गुठळी छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये झाल्या तर त्याचाही हातांच्या किंवा पायाच्या रक्तप्रवाहामध्ये त्रास होऊ शकतो आणि हृदयविकाराचा त्रास यामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि पुढे म्हणजे एक रुमॅटिड हार्ट डिसीज म्हणून सुद्धा आहे. त्यामध्ये काय होतं की जे वाल्व असतं आपल्या हृदयामध्ये जे रक्तप्रवाह एकाच दिशेने करण्यासाठी मदत करतं, त्यामध्येही ते अकुंश होऊन काय होतं की त्याचं व्यवस्थित हे रक्ताचा प्रवाह होत नाही आणि ते परमनंटली होऊन जातं, ते परत रिव्हर्स करू शकत नाही. तो पण एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी वेळेवर सगळे चेकअप्स करणे आणि ते स्टार्टिंगच्या स्टेजमध्ये पकडलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये. आणि खूप साऱ्या अशा फॅक्टर्स आहेत, भाग आहेत जे ह्या कंडिशन्समध्ये येऊ शकतात. ते म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे लठ्ठपणा. जर आपण फिजिकली ॲक्टिव्ह नसेल किंवा रोजचे व्यायाम आणि ॲक्टिव्हिटीज करत नसेल तर लठ्ठपणा होऊ शकतो, ते कारण ठरू शकतं. किंवा धूम्रपान एक कारण आहे. परत धूम्रपानासोबत अल्कोहोल इंटेक असतं, त्याच्यामुळेही होऊ शकतं. त्याच्याबरोबर सिडेंटरी लाईफस्टाईल. आता आपण बघतो की ह्या वेळेमध्ये खूप लोक काही ॲक्टिव्हिटी न करता बसून आपली कामं करून असतात, दिवसाची जी हालचाल लागते ती करत नाहीत, मग त्यामुळेही तो प्रॉब्लेम होऊ शकतो. असे खूप सारे फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हृदयाचा विकार होण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या
फॅमिलीमध्ये एक जो इतिहास असतो आपल्या ह्याच्या कार्डिओ रेस्पिरेटरी कंडिशन्सचा, त्यामुळेही ते आजार पुढे येऊ शकतात अनुवंशिकतेने. तर त्याचाही आपण काळजी घेतली पाहिजे. तर हे सर्व हृदयविकार जे आहेत ते आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहेत, की नेमकं कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतं, जेणेकरून आपण ते टाळून ते लवकरात लवकर आपण ते आटोक्यात आणू शकतो आणि हे जे आजार आहे ते कमीत कमी होऊ शकतात. थँक्यू सर. डॉक्टर ग्लोरियांनी खूप सुंदर पद्धतीनं हृदयरोग आणि त्याच्या मागची कारणं याचं सुंदर विश्लेषण दिलेलं आहे. एक 2 पॉईंट फक्त ॲड करू इच्छिते की नुकतंच एक संशोधन झालं आणि त्यामध्ये असं सिद्ध झालं की साऊथ एशियन जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे जास्त सापडून आलं शास्त्रज्ञांना किंवा संशोधकांना. आणि त्यातून त्यांनी आपल्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याचा साईज किती आहे, त्याचा डायमीटर किती आहे ह्याचा एक स्टडी केला. आणि त्या स्टडीतून असं सिद्ध झालं की ह्या साऊथ एशियन जी लोकं आहेत, म्हणजे भारत आहे त्यामध्ये, पाकिस्तान, श्रीलंका ह्या ज्या कंट्रीज आहेत, त्यामधल्या लोकांच्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्यांचा आकार आहे तो काही मिलीमीटर्सनी लहान आहे. आपल्याला ऐकताना तो फक्त मिलीमीटरमध्ये वाटतो, परंतु जेव्हा एखादी रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा तो मिलीमीटरमधला फरक सुद्धा खूप मोठा ठरतो. आणि त्यामुळं हे साऊथ एशियन लोक आहेत त्यांच्यामध्ये हे हार्ट अटॅकचं प्रमाण खूप असतं. दुसरी गोष्ट, पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आढळतो असंही बऱ्याचदा आपण बघतो. तर ते तसं का? तर पहिलं रिझन आहे की पुरुषांचा हृदयाचा आकार आणि रक्तवाहिन्यांचा आकार हा थोडासा मोठा असतो, परंतु कोलेस्टेरॉल होण्याचं जे प्रमाण आहे ते पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे ॲज कम्पेअर्ड टू द स्त्रियांशी तुलना केली तर. दुसरी गोष्ट आहे, पुरुष जे असतात तो त्यांचा ताणाचं जे नियोजन आहे, युजली ते त्यांचा जो ताण आहे तो एक्सटर्नलाइज करतात, म्हणजे तो त्यांचा ताण एकदम म्हणजे व्यक्त करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. शिवाय स्त्रियांची पद्धत आहे ती इंटरनलायझेशन, म्हणजे स्त्रिया आतमध्ये दाबून त्याला छान मॅनेज करू शकतात. म्हणजे ही एक कंपॅरिझन आहे, तुलना आहे, जे पण सिद्ध झालं आहे, ज्याच्यामुळे की तोही एक रिझन आहे की ज्याच्यामुळे पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की जसं की आपण बोललो ताणाचं नियंत्रण असू देत, जेनेटिक म्हणजेच काय तर अनुवंशिक. भारतीय पुरुषांमध्ये अनुवंशिकच हृदयविकाराचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे असे बरेचसे केसेस तुम्हाला आढळतील की ज्यांचं वजनही नियंत्रित आहे, ज्यांना डायबिटीसही नाही आहे, ज्यांना ब्लड प्रेशरही नाही, म्हणजे हाय बी पीचाही त्रास नाही आहे, तरी देखील त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण तुम्हाला दिसून येतं. आणि त्याचं कारण केवळ हे जे हेरिडेटरी असं आहे. परंतु जसं की आपल्या सूत्रसंचालकांनी सुरुवातीला सांगितलं की 80% हृदयविकार हे केवळ आणि केवळ टाळता येऊ शकतात. जस्ट आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते करत राहणं गरजेचं आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही सांगितलीत की आपण जो काही हृदयविकार आहे तो टाळू शकतो. त्यासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या तर आहेतच, पण त्यासोबतच जसं की सुरुवातीला मॅडमनी सांगितलं की काही लोक जी बैठे काम करतात त्यांच्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाण जास्त आहे. सो आपण सगळ्यांनी, मला वाटतं की एक्झरसाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी अक्षय कोकीतकर सरांकडे येतो आहे. सर, हृदयरोग आणि त्याची लक्षणं काय आहेत? आणि आत्ता जर बघितलं आपण की पूर्वी अशी पद्धत होती की खूप एजिड लोकांमध्ये हृदयरोग व्हायचा किंवा हार्ट अटॅक यायचा, वयस्कर लोकांना, पण आत्ता 20 ते 40 ह्या यंग स्टेजमध्ये पण ते प्रमाण खूप वाढलेलं दिसते. सो त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? थँक्यू सर. महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा हा पॉईंट आपण घेऊया की यंग एज किंवा 20 ते 40च्या वयोगटामध्ये हृदयरोगाचं प्रमाण का वाढतं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जुन्या लोकांमध्ये आपण जर बघितलं तर तेव्हा आपण हृदयरोग आपण कन्सिडर करायचो की तो 50 नंतर होणारा किंवा 60 नंतर होणारा आजार आहे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 20 ते 40 या वयोगटात जे आपले पूर्वज जे काम करायचे, जितकी हालचाल करायचे, जितकी शारीरिक हालचाल करायचे, तितकी शारीरिक हालचाल आजच्या त्या वयोगटातल्या लोकांकडून होत नाही आहे. त्या हालचाली कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये स्थूलता वाढते, लठ्ठपणा वाढतो आणि त्यांच्या हृदयावर त्यांची कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम आपण म्हणतो, म्हणजे हृदय आणि फुफ्फुस यांची कार्य करण्याची क्षमता आहे ती लिमिटेड होते किंवा सीमित होते. याचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हाही हे लोक त्या लोकांवर स्ट्रेस येतो तेव्हा या लोक ते स्ट्रेस व्यवस्थितपणे मॅनेज करू शकत नाहीत.
स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी आपल्या हृदयाकडून जास्त रक्तप्रवाह केला जातो, तो जास्त वेळासाठी केला जातो. जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करताय, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करताय, तर त्यामध्ये चान्सेस आहेत किंवा त्यामध्ये आपले कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे ती तयार होत जाते आणि तिची ताकद वाढत जाते, जेणेकरून तुम्ही जेव्हा स्ट्रेस येईल तुमच्यावर, तुम्ही तो स्ट्रेस व्यवस्थितपणे हँडल करू शकता. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे जरी तुम्ही आत्ता बघितलं, आपल्या आजूबाजूला जरी पाहिलं, तरी हृदयरोगाला त्याला निग्लेक्ट करण्याची किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती खूप जास्त आहे. म्हणजे हे अगदी मी मागच्या 2 आठवड्यातच खूप व्यवस्थितपणे अनुभवलं आहे. माझ्याच वयाचा आणि माझाच मित्र, त्याला ECG मध्ये चेंजेस दिसूनही तो आपली अँजिओग्राफी करून घ्यायला तयार नव्हता, कारण मला तेवढा त्रास होत नाही आहे. आपल्याला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की हृदयरोगाची लक्षणं काय आणि त्याच्यासाठी आपण त्यावर कसं रिॲक्ट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. पहिलं लक्षण जे आपण सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जेव्हा आपण पिक्चर बघतो, 4 पैकी एका पिक्चरमध्ये तरी कोणाला हार्ट अटॅक येतो, तो माणूस छाती धरतो आणि पडून जातो, राईट. कारण त्याचं हे आहे की छातीमध्ये तीव्र कळ येणे किंवा सुरुवातीला हलकी कळ सुरू होणे आणि ती जास्त वेळासाठी राहणे. ठीक आहे. नॉर्मली हे असं बघितलं जातं की लोकांचं असतं पित्त झालं असेल त्याच्यामुळे होतंय, गॅस झाले असतील त्याच्यामुळे होतंय. ह्या कळीची विशेषता अशी आहे की ही जी कळ आहे ही उजव्या बाजूला कधीच येत नाही, ही फक्त डाव्या बाजूला येईल. तिथून ती जबड्याकडे जाऊ शकते किंवा तिथून ती डाव्या हाताकडे अगदी तुमच्या बोटांपर्यंत पोहोचू शकते किंवा पाठीकडे जाऊ शकते. ठीक आहे. ह्या कळेचं महत्त्वाचं हेच आहे की ती डाव्या बाजूला राहणार आहे आणि तीव्र कळ असणार आहे. त्याच्यासोबत दुसरं एक हे येऊ शकतो की छाती दाबल्यासारखी वाटणे किंवा छातीत घट्टपणा येणे आणि त्यासोबतच श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणे. या गोष्टी जर कुठल्याही प्रमाणात होत असतील, म्हणजे अगदी सुरुवात असू दे किंवा खूप जास्त त्रास होतोय, तर त्या लोकांनी मेडिकल प्रोफेशन किंवा डॉक्टर्सना भेट देणं हे गरजेचं आहे. हे सांगण्याची गरज अशी की हे तुमच्यासोबतच होईल असं नाही, तुमच्या आजूबाजूलाही कोणासोबत होत आहे आणि तुम्हाला हे जाणवतंय की त्या माणसासोबत ह्या गोष्टी होत आहेत, तर तुम्ही त्या माणसालाही तशी मदत करू शकाल. ठीक आहे. त्यामुळे आणखीन एक त्यातली खूप महत्त्वाची गोष्ट की आपण जसं मी म्हटलं की आपण मूव्हीजमध्ये बघतो की तो माणूस छातीत कळ येऊन पडतो, कारण ते हार्ट अटॅकचं लक्षण आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबेटीसमध्ये छातीमध्ये कळ येत नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा त्या माणसाला जर हिस्ट्री असेल आणि त्यांना दम लागतोय चालताना, विनाकारण घाम येतोय, ह्यापैकी जर काही सिम्पटम्स तुम्हाला किंवा काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील, तर त्या माणसांनाही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या लक्षणांसाठी तुम्ही स्वतःकडेही लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला काही लोकांना जर ह्याचा त्रास असेल, तर त्या त्रास लोकांना तसं लक्षात आणून देणंही गरजेचं आहे. साधी लक्षणं आहेत लक्षात राहण्यासारखी. पहिल्यांदा आहे ती कळ आहे. ठीक आहे. दुसरं आहे थाप लागणे आणि तिसरी गोष्ट आहे की घाम येणे. जेव्हा तुम्ही नॉर्मली फक्त बसलेला आहात आणि तरीही त्या माणसाला घाम येतोय, तर तुम्ही त्याच्यासाठी कन्सिडर करू शकता की हार्टचा काही प्रॉब्लेम आहे त्या गोष्टींसाठी. महत्त्वाची गोष्ट मला परत हेच सांगावं वाटतं की ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही आहे, कारण हे जीवावर बेतू शकतं आणि त्याच्यासाठी जे काही इन्व्हेस्टिगेशन्स किंवा ट्रीटमेंट आहेत ते घेणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला रेग्युलर हालचाल करणं आणि व्यायाम करणं आणि आपली मसल म्हणजे स्केलेटल आपण ज्याला म्हणतो, स्नायू, हृदय आणि फुफ्फुसं यांची रेग्युलर त्यांची हालचाल आणि व्यायाम होणं गरजेचं आहे. थँक्यू. व्हेरी वेल एक्सप्लेन्ड. अक्षय सरांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलं. एका शब्दात सांगायचं झालं तर एक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे यंग जनरेशनसाठी, की मला हृदयविकार झाला आहे किंवा होऊ शकतो आणि मी त्याच्यासाठी प्रोन आहे. ही गोष्ट जेव्हा तुम्ही स्वतः स्वीकाराल तेव्हाच तुम्ही त्याच्या दृष्टीनं किंवा ती माझी गोष्ट पुढे वाढू नये याकरता प्रतिबंधात्मक किंवा त्याकरता उपचार घ्यायला तयार व्हाल. म्हणून स्वीकार ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती प्रत्येकानं करायला हवी. कारण मीही माझ्या आजूबाजूला असे बरेचसे पेशंट्स बघितलेत ज्यांना जसं की सरांनी सांगितलं पित्त झालेलं आहे असं करून इग्नोर करून अगदी हार्ट अटॅक येण्याची वेळ येईपर्यंत वाट बघितलेली आहे. त्यामुळं याच्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगू इच्छिते की 20 ते 40 सरांनी आत्ता एक वयोगटाचा उल्लेख केला होता की 20 ते 40च वयोगटामध्ये का आणि मेनली त्याहीमध्ये पुरुषांमध्येच का, तर याच्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हार्मोन्स. यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात
या वयामध्ये विशेषतः. शक्यतो जोपर्यंत आपली रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी बंद होत नाही स्त्रियांची, तोपर्यंत हा हार्मोनल बॅलन्स हा इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जास्त असतात. आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन जास्त असतो. आणि इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचं मुख्य काम काय आहे, तर म्हणजे त्यांचं मेन काम हे आहेच, म्हणजे की रिप्रोडक्शन म्हणजेच आपलं मुलांना जन्म देणे किंवा आपले नियमित मासिक पाळी येणे वगैरे, हे गोष्टी तर त्यांचं मुख्य काम आहे. परंतु या व्यतिरिक्त हृदयाचं काम हे नियंत्रित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं रोल आहे. आणि त्यामुळे हे स्त्रियांना वरदान आहे की त्यांच्याकडे हा हार्मोन जास्त असल्यामुळे त्यांना 20 ते 40 एजमध्ये जास्त हा त्रास होत नाही, आणि झाला तरीसुद्धा तो लवकर रिकवर होतात. पण पुरुषांमध्ये हा हार्मोन कमी प्रमाणात असून टेस्टोस्टेरॉन जास्त असतो. त्याचंही काम तेच आहे, परंतु तो तितक्या प्रभावीपणे करू शकत नाही, म्हणून पुरुष त्याला लवकर बळी पडण्याचे चान्स असतात पुरुषांमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हटलो की म्हणजे ह्या ज्या सिम्पटम्स आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. तर याच्यासाठी मी एक अजून असा सल्ला देईन की तुम्ही हे सिम्पटम येण्याची वाट बघण्यापेक्षा तुमचं नियमित चेकअप करणं, म्हणजे सिम्पल आपण मगासपासून बघतोय की रिस्क फॅक्टर्स आहेत. डायबिटीस आहे, हायपरटेन्शन म्हणजेच ब्लड प्रेशर जास्त असणे. हाय BP हा एक सायलेंट किलर म्हणून मानला जाणारा आजार आहे. हाय BP असू देत किंवा डायबिटीस असू देत, सगळ्यात पहिला जर काय काम करत असतील ते तर रक्तवाहिन्या कमकुवत करणे. आणि रक्तवाहिन्या जेव्हा कमकुवत होतात तेव्हा ऑटोमॅटिकली रक्तामध्ये गुठळी होण्याचं प्रमाण किंवा जे प्लेग आपण म्हणतो ते प्लेग वाढण्याचं प्रमाण किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा करण्याचं प्रमाण हे ऑटोमॅटिकली वाढत जातं. म्हणूनच आपण वेळच्या वेळी काळजी घेतली पाहिजे की आपल्याला आपला डायबिटीस होऊ नये, आणि जर झाला तर तो त्यातली आपली जी रक्तातली साखरेची पातळी आहे ती नियंत्रित राहिली पाहिजे, किंवा आपला जो रक्तदाब आहे तो नियंत्रित राहिला पाहिजे. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. आता जसं की अक्षय सरांनी सांगितलं की 20 ते 40 वयोगटामध्ये हे हृदयरोगाचं प्रमाण का वाढलं आहे, तर व्यायामाचा अभाव. सर तुम्ही जसं म्हणाले की एक्झरसाईज होत नाही, आपल्या बॉडीची मूव्हमेंट तेवढी होत नाही. पण मला सांगायला आवडतं की सर आत्ता जर बघितलं तर पूर्वीच्या काळी 20 ते 30 ह्या वयोगटातली मुलं क्रिकेट किंवा फुटबॉल खूप खेळायची. पण आत्ताची परिस्थिती बघितली तर मोबाईलमुळं किंवा टी व्हीमुळं ते प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजे मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आपण फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम केला तरच शरीराचा व्यायाम होतो असं नाही आहे. काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की ज्यामधनं आपल्या शरीराचा पुरेपूर व्यायाम होतो. जितकं की आपण जिममध्ये सुद्धा करत नाही त्यापेक्षा चांगला व्यायाम होऊ शकतो. त्याच्यामुळं स्पोर्ट्सकडं पण एक्झरसाईजकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की सर तुम्ही सांगितलंच. मी आता जावेद सरांच्याकडे येतोय. जावेद सागर सर, हृदयविकाराच्या निदानासाठी लागणाऱ्या तपासण्या आणि त्यानंतर जो काही आपण डाएट करायचं आहे किंवा जो काही आहार घ्यायचा आहे तो योग्य आणि संतुलित आहार काय असेल? नमस्कार. सर्वप्रथम जागतिक हार्ट दिवस, हृदय दिवस याची शुभेच्छा देतो मी सर्वांना. आणि मेन म्हणजे मला जे प्रश्न विचारले गेले त्याच्यावर मला एक सांगायचं आहे की प्रत्येक रोगमध्ये एक काहीतरी उपचार असणार आहे. याच्या आपल्या सर्वांना कल्पना पाहिजे. असं नाही की एखादा कोण ओबेस आहे त्याला ओबेसिटी कमी करता येत नाही असं नाही आहे. सेम आपल्या हृदयासाठी पण एक काहीतरी व्यायाम आहे, एक काहीतरी इन्व्हेस्टिगेशन्स आहे, त्याचा काहीतरी एक उपचार आहे, याची माहिती आपल्याला माहीत असायला पाहिजे. सो त्यासाठी आता एक तर जसा हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आला सर्वांना एक वाटते की भीती वाटते की बाबा मला काहीतरी हार्ट अटॅक होणार आहे किंवा मी आता, कारण माहीत आहे जसं आता अक्षय सरांनी सांगितले की मूवीच्या सीनमध्ये हे असं युजली दाखवलं जातं की हार्ट छातीवर जरी हात लावले की बाबा तो माणूस काहीतरी होणार आहे, दुर्घटना होणार आहे असं. तर तसं काही नाही आहे. प्रत्येक ह्याला उपचार, सगळ्याला उपचार आहे, मला हे सांगायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा कुणाला तरी छातीमध्ये दुखणं आहे, ब्लड प्रेशर आहे खूप जास्त, आणि त्याच्याचबरोबर त्या माणसाला ओबेसिटी आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करणं हा गरजेचं आहे. तर आपण एक काय बघतो की अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी जसं आपण म्हणतो तो माणूस घाबरतोय.
तर सगळ्यात सिम्प्लिसिटी एक सांगू म्हणजे मी तुम्हाला की व्हेरी इझी विच इज अवेलेबल जे काय आपल्याला करू शकतो ते हे आपला नॉर्मल स्ट्रेस टेस्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट आपण करू शकतो, त्याला म्हणतो TMT ट्रेडमिल टेस्ट. ECG आहे, 2D इको आहे, 3D इको आहे. हे जरी तुम्ही करून घेतले आणि हे कसं आहे रुटीन करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्षी एक वय झाल्यानंतर 40+ झाल्यानंतर आपल्याला हे दरवर्षी करणं गरजेचं आहे. सो दॅट आपल्याला माहीत असणार आहे की बाबा काय झालं आहे नक्की, की आपल्याला काहीतरी रोग आहे किंवा मला BP जास्त आहे किंवा माझा वेंट्रिक्युलेशन पंपिंग जे आहे खूप जास्त आहे. जसं छातीमध्ये दुखणं हे कॉमन सायन्स अँड सिम्पटम्स आहे, त्यामध्ये हे करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जसं ओबेसिटी हे एक पण रोग नाही, ओबेसिटी पण एक रोग आहे. म्हणजे ज्याला ओबेसिटी आहे, सेडेंटरी आहे, त्यांनी तर नक्की एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज म्हणजे जसं आपण सर्वजण म्हणतात की नॉर्मल बेसिक एक्सरसाइज, एक 20 मिनिट्सचा व्यायाम रुटीन. आता जसं तुम्ही बघतात की हार्टला पण एक्सरसाइजची पण गरज आहे. हार्टला एक्सरसाइज कधी होणार, ज्यावेळी आपण एखादा एक्सरसाइजनी इंटेन्सिटी वाढवली. एक कुठलं तरी एक एक्सरसाइज सायकलिंग जसं आम्ही 5 मिनिट केले, 10 मिनिट केले, 20 मिनिट केले, त्याच्यावर आपण जरासं लोड टाकले की त्याला पण एक्सरसाइज झाली. मग हे सगळं करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, थँक्यू. सरांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय की वेळच्या वेळी तुम्ही जर निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या ज्या इझिली अवेलेबल आहेत त्या करून घेतल्या नाहीत तर त्याचा तोटा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. तर ते न टाळता आणि ती जी भीती आहे ती घालवणं गरजेचं आहे. सरांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की जर या जगामध्ये आजार आहे तर जवळजवळ 95% ते 99% मी तर म्हणेन आजारांसाठी आपल्याकडं आता मेडिकल सायन्स इतकं प्रगल्भ झालं आहे की त्याच्यासाठी उपचार अवेलेबल आहेत आणि ते वेळच्या वेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता जसं की सर ओबेसिटीबद्दल बोलत होते, तर मेनली काय होतं बऱ्याचदा की ओबेसिटी लोकांना युजली काय होतं की भूक खूप लागणं ही ह्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर त्याच्यासाठी कारणीभूत आहे लेप्टिन नावाचं एक हार्मोन आहे. या लेप्टिनचं सुद्धा कार्य आहे ना खूप म्हणजे एकदम म्हणजे खूप साऱ्या सिस्टीम्सना तो नियंत्रित करत असतो ॲट अ टाईम. तर लेप्टिन मेनली त्याला हंगर सप्रेसिंग हार्मोन असं म्हणतात. म्हणजेच काय तर तो आपल्या भुकेला नियंत्रित ठेवतो. शिवाय त्याचं दुसरं काम आहे की तो आपल्या इन्शुलिनची जी लेवल आहे त्याच्यावरतीही त्याचं कंट्रोल आहे, किडनीवरतीही कंट्रोल आहे. असा तो मल्टीफंक्शनल असा असलेला आपल्या आतड्यामध्ये असणारा एक हार्मोन आहे. आणि लेप्टिन रेझिस्टन्स नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय तर ह्या लेप्टिनचं कार्य आहे ते बिघडवतं आपल्या शरीरातली एक सिस्टीम. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्यामध्ये ओबेसिटी असेल तर युजली काय होतं की हा लेप्टिन हार्मोन आहे तो एक बॅरियर्सच, ब्लड बॅरियर जे असतात आपले ते क्रॉसच करू शकत नाही. त्यामुळं तो जिथं प्रेझेंट असायला हवा तो तिथं अवेलेबलच नसतो. त्यामुळं काय होतं की तिथल्या ज्या सेल्स आहेत त्यांना वाटतं की मला अजून एनर्जीची गरज आहे, कारण की तो भूक नियंत्रितच करत नाही आहे. आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली अजून खाण्याचं जे क्रेविंग म्हणतो आपण ते होत राहतं आणि मग अजून खाल्लं जातं आणि त्यामध्ये अजून ही ओबेसिटी आणि ही सायकल आहे ती वाढत राहते. आणि ह्याच्यासाठी सिम्पल गोष्टी आहेत. अगेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, मगाशी सरांनी सांगितलं आहे, मॅडमनी सांगितलं आहे, सुरुवातीपासून आपण बोलतो आहे की योग्य तो व्यायाम, योग्य तो आहार आणि वेळच्या वेळी निदान, याला दुसरा कोणताही पर्याय अवेलेबल नाही, कोणताही शॉर्टकट नाही असं मी सांगू इच्छिते. थँक्यू. थँक्यू मॅम. जसं की आता मॅमनी सांगितलं आणि जावेद सरांनीही सांगितलं की आपल्याला योग्य उपचार घेण्यासाठी पहिल्यांदा योग्य टेस्ट करणं आपल्या गरजेचं आहे आणि त्या टेस्ट झाल्यानंतर आपल्याला काय होतंय ह्याचं निदान वेळेत होईल आणि ज्यावेळी वेळेत निदान होतं त्यावेळी उपचार करणं खूप इझी जातं. मी आता ग्लोरिया मॅडमकडे येणार आहे. मॅडम, हृदयरोग होऊ नये किंवा तो टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो? थँक्यू सर. तर आता हृदयरोग जे होतात ते आपण टाळण्यासाठी काही उपाय करू शकतो. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे मद्यपान आणि धूम्रपान जे लोक करतात ते त्यांनी बंद करायला पाहिजे, कारण त्याचा खूप हानिकारक इफेक्ट हृदयावर होतो. कारण त्यामुळे काय होतं की जे रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर
रक्तवाहिन्या वीक होतात, म्हणजे ते कमजोर होतात आणि त्यामुळे पुढे हृदयाला धक्का बसतो. आणि पुढचं म्हणजे एक कंडिशन आहे जे म्हणतात हायपोथायरॉइडिझम, ज्यामध्ये थायरॉईड हार्मोनचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यासाठी ते औषधं घेत असतात की ते प्रमाण वाढण्यासाठी, आणि त्या औषधांच्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे वाढतं रक्तवाहिन्यांच्यामुळे. आणि जर औषधं कंटिन्युअसली घेतली आणि ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत गेलं तर त्यामुळे पुढे आणि गुठळी तयार होऊ शकते आणि ते हृदयविकाराचा त्रास त्यामुळे होऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे आपण मेडिकेशन घेतो त्याचे काही साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात, त्यामुळे हृदयविकार हा वाढू शकतो. तर आपण ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचे मेडिकेशन्स म्हणजे त्याची औषधं आपण वेळेवर घेतली पाहिजे. आणि जे धूम्रपान आहे, जे मद्यपान आहे ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि जर कोण मद्यपान धूम्रपान करत नसेल तर जे करतात त्यांच्या आपण आसपासला जेव्हा असतो आणि आपल्या पण ह्याच्यामध्ये जातं त्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तसाही प्रकार जर घडत असेल तर आपण अशा व्यक्तींपासून लांब राहिलेला आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर ह्या गोष्टींचं आपण टाळणं खूप गरजेचं आहे. आणि जे आपल्याला कंडिशन आहेत, आता फॉर एक्झाम्पल रक्तदाब हा जो हायपरटेन्शन म्हणजे जास्त BP वाढणे हा प्रकार आहे, ह्यामुळेही हृदयाला विकार होऊ शकतात. तर रक्ताचा दाब वाढतो तेव्हा रक्तवाहिन्यावर खूप प्रेशर येतं आणि त्यामुळे म्हणजे हृदयाला जे रक्त पंप करावं लागतं त्यासाठी खूप जास्त ताण पडतो आणि ते इव्हेंच्युअली हृदयविकारामध्ये कन्वर्ट होऊन तो पुढे हार्ट अटॅक पण त्यामुळे येऊ शकतो जर तो वेळेवर ट्रीटमेंट नाही घेतली तर. त्यामुळे हे जे कंडिशन्स आहेत त्याचे व्यवस्थित औषधं घेणं वेळेवर, आणि हे धूम्रपान किंवा तंबाखू वगैरे लोक घेतात ते पण बंद करणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्यामध्ये असं केमिकल असतं ज्यामुळे ते रक्तवाहिन्यांवर आणि हृदयावर एकदम धोकादायक गोष्टी घडू शकतात. थँक्यू. मॅडमनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की धूम्रपान किंवा मद्यपान हे शरीरासाठी खरंच खूप घातक आहे. आणि आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे की ठराविक प्रमाणामध्ये जर मद्यपान केलं तर ते हृदयासाठी खूप चांगलं आहे वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा समाजामध्ये काही म्हणतो ना आपण अफवा आहेत असं मी म्हणेन. कारण की नुकतंच एका संशोधनामध्ये असं सिद्ध झालं आहे ज्याच्यामध्ये अगदी म्हणजे जवळजवळ लाखो लोकांवरती केलेला हा प्रयोग आहे आणि त्यामध्ये असं सिद्ध झालं आहे की इवन एक ड्रॉपसुद्धा अल्कोहोलचा किंवा मद्यपान तुम्ही एक ड्रॉप जरी करत असाल तरीसुद्धा त्याचा शरीराला किंवा हृदयाला मुख्यतः कुठलाही फायदा होत नाही. तर जर कोणीही तुम्हाला असं सांगत असेल की तुम्ही हे एवढ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेतलं तर तुमच्या हृदयाला त्याचा फायदा होईल, तर प्लीज हे जाणून घ्या की हे केवळ आणि केवळ एक अफवा आहे आणि या अफवेवरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही जितकं म्हणजे जे लोक धूम्रपान करतात किंवा मद्यपान करतात ते 4 टाइम्स हायर रिस्कला असतात की ज्यांना रक्तवाहिन्यांचे किंवा हृदयाचे विकार होण्याची संभावना ही 4 टाइम्स जास्त असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ते न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू मॅम, अत्यंत चांगली माहिती सांगितली. आणि मुळात मला सांगायला आवडेल की आपण म्हणतो की थोडे केलं तर काय होते, म्हणजे स्मोकिंग असेल किंवा अल्कोहोल कन्झम्पशन असेल, थोडं केलं तर काय होते. पण जसं की मॅमनी सांगितलं की आपण त्या गोष्टी करण्यापेक्षा किंवा ते झाल्यानंतर हार्ट अटॅक आल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह आपण काय करायला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर उपचार करण्याच्या आधी आपण तो आजार होऊ नये म्हणून काय करायला हवं हे सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. मी मॅडम तुमच्याकडेच परत येतोय. आजकाल बघितलं तर सेलिब्रिटीजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप आहे, तर त्यामागचं रिझन काय आहे? खूप छान प्रश्न विचारला. नुकतंच आपण बघतोय बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये की खूप सारे सेलिब्रिटीज असतात किंवा बरेचसे तरुण. आत्ता नुकतंच आपल्या गणेश उत्सवाचा कार्यक्रम झाला, त्यामध्येही दुर्दैवानं अशा बऱ्याचशा बातम्या ऐकू आल्या की ज्यामध्ये आपण असं ऐकलं की हे डीजेमुळं झालं किंवा हे त्यांच्या खूप वेळच्या मद्यपान करून त्यांनी जो काही धांगडधिंगा घातला त्याच्यामुळे झालं वगैरे वगैरे वगैरे. खूप सारे फॅक्टर्स त्या पाठीमागं आहेत आणि हे आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, सर्वात प्रथम मला सांगायचं आहे, आपण कुठलाही जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा शरीरामध्ये एक महत्त्वाचा बदल होतो, तो म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लड. म्हणजे काय, तर रक्तप्रवाह आहे तो शिफ्ट होतो. जेव्हा तुम्ही एखादा व्यायाम खूप विगरसली अचानकपणे करायला जाता तेव्हा सगळ्यात पहिला त्याचा परिणाम आहे तो हृदयावर होत असतो.
तुम्ही सडनली पहिल्या दिवशी सपोज तुम्ही एक 10 स्टेप चालण्याची तुम्हाला सवय आहे आणि सडनली तुम्ही एक दिवशी ठरवता नाही मला बारीक व्हायचं आहे आणि किंवा मला डायबिटीस फ्री व्हायचं आहे आणि तुम्ही अचानक 1000 स्टेप्स घ्यायला जाता, तर त्या हृदयाला ते झेपणार आहे का याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून जो स्टेप बाय स्टेप करण्याची गोष्ट आहे ना ती आपण सडनली करायला जातो. आता नुकतंच न्यूजपेपरमध्ये आलं होतं की 1 महिन्यापूर्वीच अँजिओप्लास्टी झालेल्या तरुणाने DJ बरोबर गणेशोत्सवामध्ये उत्साहानं भाग घेतला आणि तिथेच तो जागीच हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला. खरं तर ही गोष्ट टाळता येऊ शकली असती, कारण त्याला माहीत होतं आपली अँजिओप्लास्टी 1 महिन्यापूर्वी झालेली आहे. काय करायचं काय नाही हे डॉक्टरांनी त्यावेळी त्या व्यक्तीनं सांगितलेलं असतं. परंतु जसं की अक्षय सरांनीही सुरुवातीला फोकस केलं की निग्लेक्ट करणं ही आपली सवय आणि स्पेशली तरुण रक्त जे असतं ना त्यांना असं वाटत असतं की मला काय होतंय, मला काही नाही होणार. परंतु हा गैरसमज आपण दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी अक्षय सरांना विनंती करते की त्यांनी थोडंसं आपल्याला आहार आणि तो आहार कसा असायला हवा हृदयविकार न होण्याकरता याबद्दल थोडक्यात सांगावं. थँक्यू सो मच मॅडम. सुरुवातीला मी 2 पॉईंट त्याच्या आधी हायलाईट करेन की आत्ताची तरुणाई किंवा आपल्या वयाचे जे लोक आहेत त्यांमध्ये स्ट्रेस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्ट्रेस हा सगळ्यांना येणार आहे. तो वयाच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने येणारच आहे. तर महत्त्वाची गोष्ट जसं मॅडम म्हणत होत्या की ॲक्सेप्टन्स गरजेचं आहे की हा स्ट्रेस येणार आहे. याच्यासाठी तुम्ही तुमचं हृदय आणि तुमची बॉडी तयार ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. स्ट्रेस हा कोणत्याही पद्धतीने येऊ शकतो. तो कामाचा येऊ शकतो, तो बाकीच्या गोष्टी आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत, पूर आला, वादळ आलं, काही झालं ते झालं, कामामध्ये काही वर खाली झालं, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काही वर खाली झालं, कुठल्याही कारणानं स्ट्रेस हा येणारच आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट हे जमणं खूप गरजेचं आहे. तो स्ट्रेस येणं हे आपल्या हातात नाही, पण आलेला स्ट्रेस मॅनेज करता येणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आपण रेग्युलर एक्सरसाइज किंवा रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत आपण भारतीय आहोत तर आपल्याला योगाचं खूप मोठं आपल्याला देणगी मिळालेली आहे. आपल्या जवळ जरी बघितलं, आता कोल्हापूरमध्ये जरी बघितलं तरी आपल्याकडे 100पेक्षा जास्त योगाचे क्लासेस असतील जिथे लोक फ्रीमध्ये योगा शिकवतात. योगा आणि प्राणायाम ह्या गोष्टी स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप मदत करू शकतात. जर तुम्हाला याच वयात तरुण वयामध्ये स्ट्रेस मॅनेज करण्याची सवय लागली आणि त्या गोष्टी जर तुम्ही तेवढ्या योग्य पद्धतीने करू लागलात तर पुढच्या आयुष्यातली बरेच धोके तुम्ही टाळू शकता. दुसरी गोष्ट मला बोलायला आवडेल ती आतापर्यंत बरेच वेळा हायलाईट झाली ती म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी. एक साधी गोष्ट आहे की तुमचा ऑर्गन आपण एक BMI बॉडी मास इंडेक्स म्हणून आपण एक गोष्ट मध्ये की तुमचं योग्य तुमच्या वयानुसार उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा असतो की त्या वजनासाठी तुमची बॉडी आणि तुमची कार्डिओ रेस्पिरेटरी सिस्टीम बनलेली आहे. इमॅजिन करा की एखादी गोष्ट ज्या कामासाठी बनली आहे तिच्या दुप्पट तिप्पट काम तिला घड्याळाच्या प्रत्येक सेकंदाला करावं लागतं. तर ती सिस्टीम किती प्रेशरच्या खाली येईल आणि त्या सिस्टीमला ब्रेक नाही आहे. तुम्ही झोपता पण हार्ट आणि लंग्स काम करत असतात. त्यामुळे जेव्हा वजन वाढतं, लठ्ठपणा वाढतो, तेव्हा ह्या सगळ्या सिस्टीम अंडर स्ट्रेस येतात आणि एका पॉईंटला जर तुम्ही त्याच्यावर काम करत नाही आहात तर त्या सिस्टीम एका पॉईंटला गिवअप करतात किंवा त्या सिस्टीम काम करायचं थांबून जातात दमल्यामुळे आणि त्याचा परिणाम म्हणून मग तो हार्ट अटॅक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे मग लठ्ठपणा आणि स्ट्रेस ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याने तुम्हाला बरीच मदत होऊ शकेल. डाएट संदर्भात बोलण्यासाठी मी जावेद सरांकडे हँडओव्हर करतो. मला आता डाएटबद्दल बोलायचं आहे. डाएट म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे सर्वांना की आता ओरिजिनल काय राहिलेलं नाही आहे. सर्व जे काय फ्रूट्स आहे किंवा जे काय व्हेजिटेबल्स आहे त्याच्यावर काहीतरी एक औषध मारलेलं असतं. त्यामुळे आता जसं आपली चर्चा चालू आहे, जुने काळात हार्ट अटॅक असं व्हायचं प्रमाण आपण कधीतरी ऐकायचं, तर आता कमी वयात हे व्हायला लागलं म्हणजे आपलं शरीर त्याला प्रिपेअर्ड नाही आहे. ठीक आहे, तेवढ्यासाठी आता जसं मागे माझं एक चर्चा होती की इन्व्हेस्टिगेशनबद्दल, तिकडे माझा एक छोटासा हे राहिला होता की एक आहे कॅल्शियम स्कोरिंग टेस्ट. हे सर्वात इझिएस्ट टेस्ट अवेलेबल आहे. कुठलंही कार्डियक फिजिशियन किंवा कुठल्याही कार्डियक हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे.
जसं आपण अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हे खूप महाग आहे, खूप कॉस्टली आहे, जसं आपण म्हणतो कॅल्शियम स्कोरिंग टेस्ट जरी तुम्ही केलं की इथे आपल्याला माहीत असणार आहे की आमच्या ब्लडमध्ये रक्तमध्ये किती प्लेग आहे, आता किती प्रमाणचं आहे, म्हणजे त्याची क्वांटिटी किती मोठी आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे, ह्याच्यावर पण आपण धरू शकतो की एक 10 वर्षात आपल्याला काय होणार आहे, त्याचं एक स्क्रीनिंग करू शकतो. आणि जसं मी डाएटवर तुम्ही जसं मी सांगितलं आता की कुठलंही गोष्ट धूम्रपान किंवा जसं म्हटलं की स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, ह्याचं नाही आहे. आपण रेग्युलरली चहा पण घेतो, साखर किती प्रमाण घेतो आपण आपल्याला हे लक्षात नसतो. जे काय साखर आहे किंवा मैदा आहे किंवा इतर गोष्ट आहे, मीठ आहे, सॉल्ट आहे, ह्याचं पण प्रमाण कमी करायला पाहिजे. आणि आता तुम्ही जसं बघितलं मार्केटमध्ये की लो सोडियमचं सॉल्ट पण अवेलेबल आहे, तर आपण हे वापरत नाही. रिफाईंड ऑइल आपण युजली वापरतो, तर आपण फिल्टर्ड ऑइल वापरायचं असते, आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. आणि जे ग्रेन्स आहे तुम्ही ग्रेन्समध्ये बघितलं की मल्टिपल कलर्सचे ग्रेन्स आहे, तो सगळं रिच इन हाय फायबर आहे. आपल्याला हे वापरणं खूप गरजेचं आहे, कारण हे वापरले की आपल्याला शरीराला आहार पण भेटतो आणि आपलं हृदय पण स्वच्छ राहतो. थँक्यू सर, खूप छान पद्धतीने सांगितलं. फक्त एकच सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही आहाराकडे येता ना, बऱ्याचदा आपल्याकडे असं आहे ना की आजकाल फॅन्सी डाएटचं खूप फॅड आहे, म्हणजे किटो डाएट, हे डाएट, ते डाएट. हे माझा असा एक ऑनेस्ट सल्ला आहे की तुम्ही इतर आपण कपडे असू देत एखाद्या ब्रँडचे किंवा एखादा सेल, मिंत्राचा सेल मग जवळजवळ दर 3 महिन्याला असतो. प्रत्येक वेळी आपण स्पेंड करताना 1000-2000 सहज घालवतो, आपण विचार नाही करत तेव्हा. परंतु हेच जेव्हा आपल्याला एखाद्या आहार तज्ज्ञाकडे जाऊन कन्सल्ट करायचं असतं आणि 500 रुपये खर्च करायचे असतात, आपण म्हणतो अरे महाग आहे. परंतु हे विचार करायला हवं की आपल्या शरीरासाठी त्यांनी दिलेला एक मोलाचा सल्ला सुद्धा लाईफ लॉंग उपयोगी पडू शकतो. त्यामुळं माझं सगळ्यांना हंबल रिक्वेस्ट आहे की तुमच्या शरीरासाठी काय उपयुक्त आहे, हे कुठलंच आयडियल डाएट नाही आहे ह्या जगामध्ये, एक लक्षात घ्या. माझ्यासाठी कुठलं आयडियल डाएट आहे ते सरांसाठी उपयुक्त नसणार आहे, ते मॅडमसाठी उपयुक्त नसणार आहे. प्रत्येकासाठी हा एक कस्टमाइज्ड प्लॅन असायला हवा आणि तो प्लॅन केवळ आणि केवळ आहार तज्ज्ञच देऊ शकतात. जसं की आपण मगाशी बोलत होतो की सेलिब्रिटीजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त काय, कारण काय होतं की त्यांची जीवनशैली ही खूप स्ट्रेसफुल आहे. त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ती पुरेशी झोप. एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की 8 तासाहून कमी झोप घेणं म्हणजे हृदयरोगाला निमंत्रण देणं. तुमची ही झोप जी आहे ती कमीत कमी 8 तास असणं गरजेचं आहे. आणि या सेलिब्रिटीजमध्ये युजली त्यांचं जे वर्क पॅटर्न आहे तो असा असतो की त्यांना तेवढी पुरेशी झोपच मिळत नाही. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे त्यांचं वजन कमी करणं किंवा जास्त करणं. अचानक एखादा रोल येतो त्यांना, त्याच्यामध्ये त्यांना एकदम खूप बारीक व्हायचं असतं, सडनली विदिन अ मंथ्स ते 10 किलो वजन कमी करतात. शरीरासाठी इतका शिफ्ट सडनली शरीराच्या नॉर्मल फिजिओलॉजीसाठी ते चांगलं नसतं. किंवा सडनली त्यांना खूप रोलसाठी वाढवायचं असतं. एकाच मूवीमध्ये सेम हिरो खूप जाडही असतो आणि खूप बारीकही असतो, आणि या सगळ्यासाठी प्रचंड कष्ट त्यांना घ्यावे लागतात. आणि या सगळ्याचा परिणाम इनडायरेक्टली डायरेक्टली हा सर्वप्रथम होत असतो तो म्हणजे हृदयावरती. आणि ही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळं तरुण लोकांमध्ये, आजकाल तरुणांमध्ये जसं की मगाशी सरांनी सांगितलं की सिंपल व्यायाम केलात तोही इनफ असतो. परंतु नाही, आपल्याकडं कसं झालं आहे तरुण मुलांना की जिमला गेलो, मी 6 पॅक्स केले, 8 पॅक्स केले तरच मी खूप काहीतरी छान व्यायाम करतो आहे. तर तसं नाही आहे. अननेसेसरी प्रोटीनचा इंटेकही किडनीवरती दुष्परिणाम करणारा ठरतो. त्याच्यामुळेही कोलेस्टेरॉल लेवल वाढू शकते. त्याच्यामुळे ॲक्यूट किंवा सडन किडनी फेल्युअर सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे मी सर्व तरुणाईला आणि सर्व पुरुषांना, महिलांना, सर्वांना विनंती करते की तुम्ही आहार तज्ज्ञाकडे जाऊन योग्य तो आहार घ्या आणि फिजिओथेरपिस्टकडे येऊन योग्य तो व्यायाम शिका. कुठल्याही टी व्हीवरती बघून किंवा कुठंही बघून जसा आहार कस्टमाइज्ड असतो तसाच एक्सरसाइजसुद्धा किंवा व्यायामसुद्धा कस्टमाइज्डच असतो. आणि तो मेनली 4 प्रिन्सिपल्सवरती बेस्ड असतो. सगळ्यात 4 प्रिन्सिपल म्हणजे आम्ही त्याला फिट प्रिन्सिपल असं म्हणतो. FITT म्हणजे काय, तर पहिला आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे आठवड्यातून किती दिवस व्यायाम करायला हवा. तर कमीत कमी आठवड्यातून आपण 5 दिवस व्यायाम करायला हवा. कमीत कमी 4 ते 5 दिवस व्यायाम करायला हवा. दुसरी गोष्ट आहे
आय म्हणजे इंटेन्सिटी. तो व्यायाम किती प्रमाणात करायला हवा. जसं की मी मगाशी उदाहरण दिलं की पहिल्या दिवशी मी 10 पावलं चालते, दुसऱ्या दिवशी मी 1000 पावलं चालते. असं चालतं का? नाही चालणार आहे. मी माझी आत्ताची ॲक्टिव्हिटी किती आहे, लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी, त्यानुसार लो, मॉडरेट आणि मॅक्सिमम असे माझे हार्ट रेट मॅक्सिमम ठरवत असतात फिजिओथेरपिस्ट. आणि त्या हार्ट रेटला मॅच होईल ती ॲक्टिव्हिटी आणि तो एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याहीमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे किंवा बॅलन्स ट्रेनिंग आहे किंवा एरोबिक ॲक्टिव्हिटीज आहेत. असे वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहेत. म्हणजे टाईप टी, थर्ड टाईप आहे, तोही आपण डिसाईड करायचा आहे. म्हणजे आपण जो 5 दिवस व्यायाम करतोय तो डिवाईड करायचा आहे. 5 दिवस ही मी फक्त एरोबिक, मी फक्त चालणार असं नाही आहे. तर त्या 5 दिवसामध्ये 2 दिवस मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला हवं, 1 दिवस मी बॅलन्स ट्रेनिंग करायला हवं आणि 2 दिवस मी एरोबिक एक्सरसाइज म्हणजे साधं चालणं असू दे, जॉगिंग असू दे, काही असू दे, हे करायला हवं. हे जेव्हा करतो तेव्हा आपण व्यायामाचा समतोल साधतो. आणि तो व्यायामाचा समतोल साधायचा असेल तर तुम्ही तुमच्या इथल्या नोंदणीकृत अधिकृत फिजिओथेरपिस्टकडे जाणं गरजेचं आहे. आता हेही महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे मी सांगते. कारण की तुम्हाला असेही लोक आढळतील जे स्वतःला फिजिओथेरपिस्ट म्हणून घेतात परंतु त्यांच्याकडे वैध डिग्री नसते. तर तुम्ही त्याची पडताळणी करणं देखील गरजेचं आहे, कारण ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. तुम्ही कुठल्याही अनधिकृत फिजिओथेरपिस्टकडे जाऊन जर एक कुठलाही सल्ला घेतलात आणि त्यांनी त्यांच्या अर्ध्या नॉलेजच्या बेसिसवर तुम्हाला काही जरी शिकवलं तर ते तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवासाठी प्राणघातक ठरू शकतं. त्यामुळं माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला, आणि कोल्हापूरच्या लोकांसाठी तर ही खरंच खूप गुड न्यूज आहे की तुमच्याकडं इतकं सुंदर मल्टी स्पेशालिटी 810 बेडेड DY पाटीलचं आपलं हॉस्पिटल आहे आणि तिथं आपलं 6 डिपार्टमेंट असलेलं सुसज्ज असं फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे जिथे तुम्ही कधीही येऊ शकता आणि आपल्या या एक्सपर्ट टीमकडून कुठलेही एक्सरसाइज कमीत कमी शुल्कामध्ये करून घेऊ शकता. तर माझी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की कुठलेही व्यायाम, कुठलाही आहार घेणार असाल तर तो केवळ आणि केवळ एक्सपर्टच्या सल्ल्यानेच घ्या. थँक्यू. थँक्यू मॅम. जसं की आत्ता मॅडमनी सांगितलं की कोणतीही गोष्ट अति होऊ नये. म्हणजे व्यायाम असेल किंवा आहार असेल, दोन्ही गोष्टी जेव्हा अति होतात तेव्हा त्या थेट हृदयावरती परिणाम करतात. आणि आजकाल जसं की सागर सरांनी सांगितलं की आपल्याला खूप जंक फूड खायची सवय लागली आहे. म्हणजे हेल्दी डाएट जो आहे तो आपण खूप कमी खातोय, तो आपण टाळणं खूप गरजेचं आहे. आणि हेल्दी जे काही फूड आहे ते आपण खायला हवं आहे. मी सर आपल्याकडे येतोय. हृदयरोगाच्या उपचारांमध्ये फिजिओथेरपीचा रोल काय असेल हे आम्हाला सांगा. थँक्यू सर. आता इथं दोन गोष्टींमध्ये फिजिओथेरपीला आपण डिवाईड करू शकतो. एक पहिली गोष्ट येते की ज्यामध्ये हृदयरोग झाल्यानंतर त्याचे उपचार झालेले आहेत, अँजिओप्लास्टी झालेली आहे किंवा बायपास सर्जरी झालेली आहे, तर इमिजिएटली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून त्या पेशंटचे ICUमध्ये व्यायाम सुरू होतात. ठीक आहे. त्या व्यायामांमध्ये हे लक्षात घेतलं जातं की पेशंटची सर्जरी 2 दिवसापूर्वी झालेली आहे आणि पेशंटचं हृदय त्या व्यवस्थित त्या पद्धतीने काम करतं, तर त्यानुसार पेशंटला तसे व्यायाम दिले जातात ज्याच्यामुळे हालचाल चालू राहील, हृदयाची हालचाल चालू राहील, पण हृदयावर ताण येणार नाही. जसजसे दिवस वाढत जातात, जसजसे पेशंटचा ऑपरेशनपासूनचे दिवस पुढे पुढे जातात, तसे तसे आपण त्या व्यायामांची तीव्रता किंवा इंटेन्सिटी आपण ज्याला म्हणतो, ती इंटेन्सिटी आपण हळूहळू वाढवत जातो. आणि ती इंटेन्सिटी इथपर्यंत आपण वाढवू शकतो की म्हणजे एका फिजिओथेरपिस्टच्या मदतीने तुमचे जरी अँजिओप्लास्टी झाली असेल तरी आपण त्या पेशंटला मॅरेथॉन पळवण्या इतपत आपण त्या पेशंटला तयार करू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या आणि सर्टिफाईड फिजिओथेरपिस्टकडे जाण्याची गरज आहे आणि ही गोष्ट टप्प्याटप्प्यानं होणं हेच गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला हे मॅटर करतं किंवा हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही ते टप्पे कसे वाढवत जाता. त्याचं ज्ञान फक्त फिजिओथेरपिस्टला असतं. त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला असे लोक आहेत ज्यांची हृदयाची एखादी सर्जरी झालेली आहे किंवा त्याच्यासाठी जाणार आहेत, सर्जरीच्या आधीही फिजिओथेरपी कन्सल्टेशन आणि झाल्यानंतरही जेव्हा त्यांना नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये किंवा रुटीनमध्ये त्यांना काम सुरू करायचं आहे तेव्हाही त्यांनी फिजिओथेरपी कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे. हे झालं ज्या लोकांची ह्याची सर्जरी झालेली आहे. दुसरे लोक येतात की ज्यांना हे टाळायचं आहे, ज्यांना हृदयाचे आजार किंवा विकार टाळायचे आहेत,
पण ज्यांना डिटेक्ट झालेलं आहे की इथून पुढे जर आजार वाढू द्यायचा नाही आहे, आपण नेहमी ऐकलेलं असेल की 30% ब्लॉक आहे, 40% ब्लॉक आहे, 50% ब्लॉक आहे, असे पेशंट्स आहेत किंवा बाकीच्या कंडिशन्स आहेत, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर आपण ज्याला म्हणतो, ह्या कंडिशन्स आहेत, ओबेसिटी आहे, म्हणजे ज्या कंडिशन्समध्ये आपल्या हृदयावर आणखी ताण येऊ शकतो. पण याचा अर्थ असं नाही की ह्या कंडिशन आहेत म्हटल्यावर तुम्ही व्यायाम करू शकत नाही. ह्या कंडिशनमध्येही त्या पेशंटकडून करून त्या व्यक्तीकडून आपण योग्य पद्धतीने व्यायाम करून घेऊ शकतो आणि तोही व्यायाम फक्त फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगू शकतात, कारण ते व्यायाम सुरू करण्याआधी तुमची पूर्ण माहिती घेतली जाते. तुमचं वजन आहे, तुमचे शरीरात असलेले मसल, शरीरात असलेलं फॅट, तुमच्या हृदयाची, फुफ्फुसांची आत्ता असलेली ताकद तुम्ही किती वाढवू शकता आणि तुम्हाला किती गरज आहे त्या ताकद किती वाढवली गेली पाहिजे याची सगळी माहिती घेऊन त्यानुसार तुम्हाला त्याचे व्यायाम दिले जातात. त्याच्याबद्दल थोडे आणखी एलॅबोरेट करण्यासाठी मी ग्लोरिया मॅडमकडे हे देतो. थँक्यू सर. सरांनी खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे आपला फिजिओथेरपीचा रोल आहे हृदयविकारांच्या पेशंटसाठी. तर हे जे आपण ऐकलेलं आहे की ह्याला कार्डियाक रिहॅबिलिटेशन असं नाव आहे, की ज्यामध्ये काय होतं की ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांचं सर्जरी झालेलं आहे, तर त्यामध्ये आपलं व्यायामाची ट्रीटमेंट आपण सुरू करतो. जसं त्या पेशंटची हृदयाची क्षमता असेल तिथून आपण सुरुवात करतो आणि तसंच आपण ती तीव्रता वाढवत जाऊन आपण ती हृदयाची क्षमता वाढवून त्या पेशंटला इंडिपेंडंट करण्याचं आपण हे काम करतो. आणि मेनली आता आपला थीम आहे की यूज हार्ट आणि नो हार्ट. त्यामध्ये कसं आहे की जे पेशंट आहेत किंवा जे व्यक्ती आहेत ज्यांना पुढे असं आहे की त्यांची इतिहास आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये की त्यांना हृदयविकारचा त्रास होऊ शकतो, तर ते जेव्हा फिजिओथेरपिस्टकडे येतील तेव्हा त्यांना असं काही आम्ही कस्टमाइज्ड व्यायाम शिकवू शकतो किंवा व्यायाम सांगू शकतो, सल्ले देऊ शकतो, जेणेकरून ते फिजिकली ॲक्टिव्ह राहतील आणि जे काही धोका त्यांना होण्याची शक्यता असते ते टाळू शकते. त्यामुळे जे नॉर्मल म्हणजे हेल्दी आहेत, अजून हृदयविकार डिटेक्ट झालेला नाही, अशाही लोकांनी जर व्यायाम केला तर ते पुढे ती हानी होणार नाही. आणि ते आठवड्यातून त्यांनी 150 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. ते तुम्ही रोज एक दिवस सोडून एक जरी केला 30 मिनिटं प्रत्येक दिवशी वगैरे, पण आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटं व्यायाम होणं गरजेचं आहे तुमच्या शरीराच्या चांगल्या रक्तप्रवाहासाठी. आणि जे आता मॅमनी पण सांगितलं फिट प्रिन्सिपल जे FITT आहे ते पण खूप समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी फक्त फिजिओथेरपिस्ट हे तुम्हाला त्याबद्दल सल्ले देऊ शकतात. आणि जेव्हा व्यायाम एक हृदयविकाराचा माणूस व्यायाम करतो तेव्हा आपण अचानक व्यायाम सुरू करू शकत नाही, तर व्यायामाच्या आधी आपल्याला एक वॉर्मअप असं 15 मिनटं करावं लागतं आणि मग आपण जो व्यायाम कस्टमाइड पेशंटसाठी बनवलेला तो देतो आणि त्यानंतर कूल डाऊन पिरियड असतो. तर असं कारण जर पेशंट पूर्ण दिवस असं झोपून असेल, बेड रिडन असेल आणि सडनली तुम्ही व्यायाम दिला तर ते पेशंटच्या हृदयाला खूप हे होऊ शकतं. त्यामुळे पहिला वॉर्मअप आपण देऊ शकतो ज्यामध्ये मुवमेंट्स असू शकतात. पेशंट जर बसून उभं राहत वगैरे असेल तर त्या ह्याच्यामध्ये आपण त्यांना व्यायाम शिकू शकतो जे खूप कमी तीव्रतेचे आहेत आणि मग आपण जे त्यांच्यासाठी कस्टमाइज जे व्यायाम बनवलेले आहेत ते आपण त्यांना पुढचे 20 ते 30 मिनिटं देऊ शकतो. आणि एकदा ते व्यायाम झाले की आपण त्यानंतर कूल डाऊन करू शकतो, कारण व्यायाम झाला इमिडिएटली आपण पेशंटला थांबवू नाही शकत. त्यानंतर आपण शिस्तात कूल डाऊनचे व्यायाम आपण देऊन ते बॉडीमध्ये जी हीट झालेली आहे व्यायामामुळे ते सगळं कमी करून सगळं न्यूट्रल स्टेटला आलं पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की व्यायाम म्हणजे तुम्ही सडनली आता व्यायाम करायचं म्हणून उठून आपण व्यायाम केलो 20-30 मिनटं तर ते फायदेशीर नाही ठरणार. तर त्यासाठी तुम्हाला पहिला वॉर्मअप करावं लागेल 15 मिनटं, त्यानंतर व्यायाम करावं लागेल 20 ते 30 मिनटं आणि त्यानंतर 10 मिनटाचा कूल डाऊन पिरियड असेल. तर असे तुम्ही एक दिवस सोडून एक असे फॉलो करायला पाहिजे जेणेकरून हे हृदयविकाराचा जे आपल्याला त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये तो टळण्यासाठी. खरं तर आज आता हे जेव्हा मी कन्क्लूड करते तर आपल्या सर्वांच्या आता लक्षात आलं आहे की आपण हृदयविकार आणि आजच्या या हृदय दिनाच्या निमित्तानं हृदयविकार आणि त्याच्या सर्वांगीण जे काही पैलू आहेत त्याच्याबद्दल खूप अगदी म्हणजे समजेल अशा भाषेमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा हेतू एकच आहे की आपण जर आपल्याला ही माहिती असेल की एखाद्या गोष्टीपासून एखाद्या वाईट गोष्टीपासून आपण वाचू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण पहिलं पाऊल जरी आजपासून घ्यायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे.
तर माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी, जशी की ह्या वर्षीची थीम आहे यूज हार्ट नो हार्ट, म्हणजेच तुमचे हार्ट आपण आपले हार्ट वापरूया आणि त्याला जाणून घेऊया, तसंच चला आपण आपल्या हृदयाला जाणून घेऊया आणि आपल्या हृदयाला जपूया, असं म्हणून मी या आजच्या चर्चासत्राचा शेवट झाला असं घोषित करते. थँक्यू. मी आपल्यापैकी काही स्टुडंट्सना इन्व्हाइट करतो की आपण या आजच्या चर्चासत्राबद्दल आपल्याला काय वाटलं ह्या थोड्या भाषेत सांगायचं. नमस्कार, माझं नाव अभिषेक मारुती मोटरगे. मी डी वाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी इथे कार्डिओ रेस्पिरेटरीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. सर्वप्रथम डॉक्टर अमृतकौर रायचल मॅम यांचे आभार मानतो की आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने आम्हा सर्वांना जागतिक हृदय दिनानिमित्त आम्हाला हृदयाबद्दल किंवा आपल्या हृदयावर होणाऱ्या आजारांबद्दल आणि तसेच आपण कुठला आहार घेतला पाहिजे, व्यायामाची पद्धती, फिजिओथेरपीचा आपल्या हृदयावर होणारा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टी कळून आल्या. आणि आम्ही सर्व तर इथं कॉलेजमध्ये शिकतोच की काय हे होते. आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला पूर्ण कोल्हापूरच्या जनतेला समजण्यात आले की काय आपला रोजचा व्यायाम किंवा आहार किती फरक पडतो आपल्या हृदयावर. तर या सगळ्याबद्दल आणि सर्वांना आमचे आभार. खरंच आजचे हे चर्चासत्र खूप सुंदर झाले आहे, खूप उपयुक्त ठरले आहे आणि मला खात्री आहे की कोल्हापूरच्या किंवा सर्वसामान्य लोकांना याचा खरंच खूप फायदा होईल. तर मी आता रोहिणीला विनंती करते की तिने या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद गौरी. आज या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार मानते की त्यांनी त्यांचे सद्विचार सर्वांसमोर मांडले व हा कार्यक्रम सुंदर पद्धतीने पार पाडलेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमात मॉडरेटर म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल एस न्यूज कोल्हापूरचे संपादक जमदाडे सर, चेतन मिठारी सर व जितेंद्र शिंदे यांचेही मी आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमात त्यांचा मौल्यवान वेळ दिलेला आहे. आज या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व दर्शक आणि श्रोत्यांचे आभार. धन्यवाद.